फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात जो पोलिसांनी पहिला आरोपी अटक केला प्रशांत बनकर, या प्रशांत बनकरला कोर्टात हजर केलं आहे आणि आता या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. आपल्यासोबत प्रशांत बनकर या आरोपीचे भाऊ आहेत. आपण त्यांना विचारूयात नेमकं काय प्रकरण आहे की या मुलीने एवढे गंभीर आरोप प्रशांत बनकरवर केलेले आहेत. नेमकं काय प्रकरण आहे? हा, माझ्या भावावरती आरोप केलेला आहेत की माझा मानसिक छळ केला म्हणून. अ, हा, डॉक्टर गेले 1 वर्षापासून आमच्या इथे रेडणी राहिला आहेत वरती. आणि मी पुण्याला असतो. मोठा भाऊ, माझा छोटा भाऊ पण पुण्याला असतो. तो हार्डली सॅटर्डे संडे कधीतरी येतो सुट्टीला इथं फलटणला. पण आता दिवाळीमुळे तो एक 4-5 दिवस झाला आता इथं फलटणला आलेला आहे. तर विषय असा आहे की ते मॅडमचं थोडंसं एवढ्या आठवड्यात 2 आठवड्यात जरा ते जास्त टेन्शनमध्ये असणं, ओव्हर रिॲक्ट करणे वगैरे, हे ते असे प्रॉब्लेम्स चालू होते. आणि असं ते म्हणलं जातं की प्रशांत बनकर यांनी त्यांचा म्हणजे छळ केला वगैरे असं असं. जर असं असेल, त्यांनी जर छळ केला असेल प्रशांत बनकरने, तर मग ते दिवाळीच्या वेळेस जे काय म्हणजे काय असं सेलिब्रेशन असेल, रांगोळी फटाके वगैरे हे ते, तर ते माझ्या बहिणी वगैरे वगैरे असं कसं केलं पाहिजे, ते फोटो वगैरे सगळे आहेत. तर मग एवढे एकत्र कसे राहिले 2 दिवसापूर्वीचा वगैरे छळ होतोय तर. आणि जर छळ माझ्या भावाने केला असेल, तर मग भावालाच का कॉल सारखे जास्त येत येत होते मॅडमचे, किंवा असं भावालाच का त्रास दिला जात होता मॅडमकडून, किंवा जास्त अटॅचमेंट भावाकडेच का त्यांची वाढली होती, असं जरा ते तपासायचं. तुम्ही एकीकडे सांगताय की सेलिब्रेशन ह्या सगळ्या गोष्टी, पण त्या मुलीनं जे हातावर सुसाईड नोट लिहिली आहे त्याच्यामध्ये तिनं स्पष्ट लिहिलं आहे की गेल्या 3 ते 4 महिन्यांपासून प्रशांत बनकरनं माझ्यावर शारीरिक आणि मानसिक छळ केला, अशा प्रकारचं त्यात लिहिलेलं आहे त्या सगळ्या नोट. एकतर तो गोष्टी इथं जास्त नसतोच. आता संबंध आला, ह्याच्या मागचा संबंध कसा आला ते तपासावं, पूर्ण इन्व्हेस्टिगेशन व्हावी, तर ते सगळं बाहेर येईल. पण मी शुअरमध्ये सांगू शकतो की हा विनाकारण माझ्या भावाचं नाव घेतलं आहे. काही गोष्टी म्हणजे जसं की त्यांचं जरा बिहेवियर किंवा जास्त भावाला हे करणं, त्या गोष्टी भावाला जरा आवडल्या नाही आहेत जास्त. पण भावांनी त्याला बोलले की ठीक आहे, तुम्ही जास्त मला हे करत जाऊ नका, फोटो काढा वगैरे, हे ते सारखं जास्त माझ्या मागं लागत जाऊ नका. आणि असं काही गोष्टी तो बोलला जनरली. तर तिथून मग त्यांचे मेसेज चालू झाले की मी माझ्या जीवनात खूपच अगोदर डिस्टर्ब आहे, मला असं त्रास आहे, हे ते असं, मी सुसाईड वगैरे करणार आहे, हे ते असं माझ्या भावाला फोन चालू झाले. आणि मेसेज वगैरे चालू झाले, मिस कॉल वगैरे चालू झाले. म्हणजे ज्या दिवशी सुसाईड झालं त्या दिवशी माझा भाऊ काही इथं नव्हता, तो गेला होता मित्राकडे त्याच्या. तर त्यानंतर झालं कसं की माझ्या भावाने मला सकाळी सांगितलं की असं असं मला ते मॅडम त्रास देतात वगैरे, हे ते. पण त्याच्या आदल्या दिवशीच मॅडम बाहेर निघून गेल्या होत्या. तर ते बोलतात की आता मला ते त्रास देतात, ते म्हणतात मी आत्महत्या करणार आहे, असं तसं हे ते. मग त्यानंतर मग आम्ही काय केलं, आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. त्यानंतर मी आईला सांगितलं की ठीक आहे आई, ते जेवाय तर आमच्याकडे निष्कळ असतात, तू त्या मॅडमला फोन कर, असं काय बोलतात ते काय नाही, थोडं रागावलं काय झालं असं. मला वाटलं ठीक आहे, होईल ओके. आईने पण बरेच फोन केले मॅडमला, त्यातले 1-2 त्यांनी फोन उचलले, त्यामुळे आम्ही पॉझिटिव्ह झालो. 1-2 फोन उचलले, ते म्हणले मी येणार आहे जेवाय घरी. ठीक आहे, अशा ते बोलल्या. ठीक आहे, आता ते भाऊ असा बोलला की मला असं ते हे करतात, त्रास देतात, आणि फोन केला तर मग ते मॅडम म्हणतात की मी जेव्हा येते, असं तसं हे झालं. त्यानंतर थोडा वेळ झालं तर ते काय आले नाहीत. त्यानंतर पण परत आईने वगैरे फोन केले, ते काय झालं नाही. तर मग त्याची जिथं ते अगोदर ऑलरेडी जिथं रेंट राहिला होत्या, मग तिथे त्यांच्याकडे तिथं जाणं येणं होतं त्यांचं. मग आमचे आई वडील त्यांच्या तिकडे गेले शेजारी वगैरे, ते कुठं आहे का बघितलं. तिथून परत मॅडमला फोन केला गेला, पण तिथून पण मॅडमने फोन काय उचलला नाही. त्यानंतर आम्हाला थोडंसं वाटायला लागलं की या घरी त्यांच्या सांगितलं पाहिजे आपण. म्हणजे याच्या आधीच त्यांनी आत्महत्या करणारे असं तुमच्या भावाला सांगितलेलं. हां. तर ठीक आहे. आम्ही म्हणलं घरी तर सांगितलं पाहिजे. फर्स्ट प्रेफरन्स घरी देऊ आपण त्यांच्या. मग घरचे बघतील पोलीस केस काय असेल ते. पण त्यांचं झालं असं की वडील जास्त काही कधी आले नाहीत. भाऊ तर कधी आला नाही. एकदा आला असेल हार्डली. आणि आई वडील एकदा दोनदा आले असतील. दोनदा वगैरे आले असतील. दोनदा वगैरे आले असतील. असायचं घरचं बोलणं वगैरे. पण झालं असं की माझ्याकडे त्यांचा नंबर नव्हता. आणि वडिलांचा पण मोबाईल वगैरे चेंज झाला. त्यामुळे वडील पण नंबर वगैरे शोधत होते. आम्हाला नंबर मिळायला पण जरा वेळ लागला. फायनली आम्ही त्यांच्या चुलत्यांना कॉन्टॅक्ट केलं. आणि आमच्या चुलत्याला कॉन्टॅक्ट केलं. आणि आमच्या शेजारी खाडे म्हणून राहतात की त्यांच्या ते रिलेटिव्ह आहेत की त्यांच्या ते ओळखीने म्हणजे त्यांना आम्ही प्रथम सकाळी दुपारी वगैरे कळवलेलं की असं असं विषय आहे. आता या प्रकरणात तुमची मागणी काय आहे? हां, आमची मागणी अशी की याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन व्हावं आणि माझ्या भावाला न्याय मिळावा. आणि माझ्या फोन कॉल्स वगैरे सगळे चेक करण्यात यावे.
आणि काय असेल ते व्यवस्थित तपास व्हावा. एकूणच या प्रकरणामध्ये पूर्ण चौकशी होऊन माझ्या भावाला न्याय मिळावा अशा प्रकारची प्रतिक्रिया आपल्याशी बोलत असताना या आरोपीच्या भावाने दिलेली आहे. ओंकार कदम, साम टीव्ही न्यूज, फलटण.